ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक साप दिसला, ज्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि परिचारिका घाबरल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. साप लगेचच कैद करण्यात आलाय. राम मंदिराच्या शिखरावर धार्मिक ध्वज फडकवण्यात आलाय. भगवा ध्वज या ठिकाणी फडकवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय की शतकांच्या जुन्या जखम्या आता बरा होत आहेत. संपूर्ण देश आनंदमय झाला. मुंबई मेट्रो सेवा प्रभावित झाली. कफ परेड ते RAJVLRला जोडणाऱ्या एक्वा लाईनवर तांत्रिक बिघाड झालाय, ज्यामुळे 20 मिनिटं उशीर झाला. प्रवाशांची मोठी गैरसोय. एका रुग्णवाहिकेने एका गर्भवती महिलेला रस्त्यातच सोडून दिलाय आणि तिच्या मुलाला नवजात जन्म घेतलेल्या मुलाला 2 किलोमीटर घेऊन तिला चालावं लागलंय. या घटनेनंतर जनतेचा रोष उफाळून आलाय. खासदार हेमंत सावरा यांनी चालकावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. भाजप हिंदू आणि दलितांना बांगलादेशी आणि रोहिंग्या समजून त्यांची घरं उद्ध्वस्त करतोय. मालवणी परिसरातील तोडफोडी मोहिमेचा निषेध करणाऱ्या मुंबई काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांचा गंभीर आरोप. मध्य रेल्वेने 22 महिन्यात तिकिटांशिवाय प्रवास करणाऱ्या 22 लाख प्रवाशांवर कारवाई करून 141 कोटी रुपये वसूल केलेत. मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूर विभागात कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबईत प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य अंतर्गत घर खरेदी करण्याची संधी. येत्या 48 तासात 7,555 नोंदणी करण्यात आल्यात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पवयीन मुलांसाठी 4,508 घरे तयार आहेत. 22 ते 36 लाख रुपयांना घरं उपलब्ध आहेत. सिद्धार्थ कपूर आणि ओरी यांना ड्रग्ज तस्करी प्रकरणात समन्स जारी. 252 कोटी रुपयांच्या अंमली ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी श्रद्धा कपूरचा भाऊ आणि अभिनेता सिद्धार्थ कपूर यांना समन्स बजावलंय. भाजप नेत्या नाझिया इलाही खान या तिच्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखल्या जातात. त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नाझियाने मुंबई पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे. मुंबईचे तापमान 10 अंशांनी वाढलंय. थंडीनंतर अचानक वाढलेल्या आर्द्रतेमुळे रहिवाशांना सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतोय. रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या आता वाढत चालली आहे. पैगंबर मुहम्मद यांचे केस काचेच्या बाटलीत. मुंबईत पैगंबर मुहम्मद यांचे वंशज असल्याचा दावा करणाऱ्या अब्दुल सत्तार नावाच्या एका आरोपीने महिलांना आमिष दाखवलंय. हेअर ड्रायरद्वारे त्यांचे पैसे दुप्पट करण्याचे आश्वासन देऊन त्याला 11 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. राज्यभरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर RTOने मोठी कारवाई केली आहे. गेल्या 180 दिवसात 4,34,000 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणांमध्ये 260.59 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. खड्ड्यांमुळे झालेल्या जीवितहानीसाठी इतरांना जबाबदार धरल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नागरी आणि राज्य अधिकाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना फटकारलाय. 50% भरपाई देण्याचे आदेश दिलेत. राम मंदिरात धार्मिक ध्वजारोहण केल्यानंतर हे माझ्या स्वप्नापेक्षाही सुंदर झालंय, असं RSS प्रमुख मोहन भागवत म्हणाले. अयोध्येतील श्रीराम मंदिरात मोदींनी भगवा ध्वज फडकवताच ठाण्यात घंटानाद झालाय, ज्यामुळे रामभक्तांचा उत्साह दिसून आलाय. नवी मुंबईतील घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी. सिडकोतील घरांच्या किमती कमी होऊ शकतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज मोठा निर्णय होण्याची शक्यता. निवडणूक आरक्षणावरील पुढील सुनावणी आता शुक्रवारी होणार. आरक्षणाच्या मुद्द्यावर सुनावणीची तारीख न्यायालयाने वाढवली. इथिओपियातील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर एअर इंडियाने मुंबईसह अनेक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे रद्द केली. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये बदल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोने आता 1,16,450 रुपयांवर पोहोचलंय, तर चांदी प्रति किलोग्रॅम 1,67,000 रुपयांवर पोहोचली आहे. मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील वाद वाढलाय. माजी आमदार रमेश कदम यांनी आमदार राजू खरे यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करत म्हटलंय की पक्षाने पात्रता नसतानाही त्यांच्यावर विश्वास दाखवलाय.